दापोली तालुक्यातील नांटे जांभुलवाडी येथे निरंजन उपासनी यांच्या श्रीवत्स वैदिक फार्म ठिकाणी डॉक्टर प्रमोद प्रभाकर मोघे विषमुक्त वसुंधरा प्रयोगशाळा नावाने वास्तू उभारण्यात आली आहे। या विषमुक्त वसुंधरा प्रयोगशाळा वास्तू उद्घाटन डॉक्टर प्रमोद मोघे यांनी फीत कापून केले। यावेळी विद्या प्रमोद मोघे, गौरी कुलकर्णी, अभय कुलकर्णी, स्वाती लागवणकर, अभिजित जोशी, श्री सकपाळ, श्रीवत्स कुंटे, श्री जाधव, दीपक श्रोते, भालचंद्र वडके, सौ भेकरे, अभिराम दीक्षित आदी मान्यवर उपस्थित होते। बरेचसे घटक आहेत, म्हणजे काही धातू आहे। समजा आत्ताच्या पिढीत कसं काय आहे की विस्मरणाचा रोग आपल्याला आहे, हल्ली 40-30 येतोय विस्मरणाचा रोग। हा कशामुळे येतोय? तर पिण्याच्या पाण्यात जर ॲल्युमिनियम कंटेंट असेल, ॲल्युमिनियम, आता तुम्ही विचारा ॲल्युमिनियम कुठनं आहे? ॲलम म्हणजे तुरटी माहिती आहे की नाही? तुरटी माहिती आहे आपल्याला। तर तुरटी जर सतत आपण पिण्याचं पाणी शुद्धीकरणात तर काय काय वापरतो? तुरटी वापरतो, त्याच्यानंतर क्लोरीन वापरतो, बरोबर आहे? आणि pH ॲडजस्टमेंट म्हणजे समूह ॲडजस्टमेंट करण्याकरता 7 म्हणतो pH, ती जर आपल्याला हे करायची असेल तर चुना वापरायला। या सगळ्या गोष्टी वापरल्यानंतर आपल्याला ते पिण्याचं पाणी जे आहे ते शहरात म्हणजे ते मिळतं। पण याच्यात गंमत अशी आहे की या थोडे घटक जर हे चेंज झाले, पिण्याच्या पाण्यातच घटक असतात, त्याच्यात सगळेच आहेत, आयर्न आहे, कॉपर आहे, म्हणजे तांबं सगळे आहे। पण ह्या घटकांनी जर क्रॉस केलं लिमिट तर तुम्हाला अनेक रोग होऊ शकतात, अनेक। आता ॲल्युमिनियम मी तुम्हाला सांगितलं, आता विस्मरणाचा रोग हा सगळ्यांना आता तिशीत यायला लागला आहे। आणि हे शहराचं सांगतोय मी, आणि खेड्याकडे मी नंतर येते। तर हा ज्याच्यात आपण तुरटी टाकतो, तर आता असा म्हणजे आमचा शास्त्रज्ञांचा आमचा अभ्यासच असा आहे की जर ॲल्युमिनियम कंटेंट पिण्याच्या पाण्यात 1 पार्ट पर मिलियन असेल, सतत 20 वर्ष आलं, तर तुम्हाला तिशीत विस्मृतीचा रोग लढणार आहे। विस्मृती 30व्या वर्षी स्टार्ट होणार आहे। म्हणजे लक्षात घ्या किती म्हणजे ॲल्युमिनियम कंटेंट जर जास्त असेल। आता मजा म्हणजे काय झालं की आपण जंतू मारण्याकरता क्लोरीनचा वापर चालू केला, बरोबर ना? ती क्लोरीन वापरा असं तुम्हाला सांगितलं। तर इथे खेड्यातसुद्धा ब्लिचिंग पावडर देतात, ती टाका। पण दुर्दैवानं काय झालं की 1990 साली जेव्हा आमचं रिसर्च त्याच्यावर फार प्रचंड प्रमाणात चालू झालं, तर ह्या क्लोरीनमुळे 6 कॅर्सोजेनिक कंपाऊंड तयार होतात। म्हणजे आता जे आमचं पिण्याचं पाणी आहे ना पुण्यातलं, त्याच्यातसुद्धा 6 कॅर्सोजेनिक कंपाऊंड क्लोरिनेशनमुळे तयार होतात। आता हे आम्हाला शास्त्रज्ञांना माहीत झालं, मग आम्ही तो नियम म्हणजे ते 40 नियमात तो नियम आहे की क्लोरीनचं प्रमाण किती पाहिजे, नाहीतर काय होणार आहे की कुणाला तरी म्हणजे 10 पैकी 2 लोकांना तरी नक्की कॅन्सर होणार। आणि असं पाणी क्लोरीन पितोच आहे ना जन्मापासून। मजा अशी झाली की त्याच्यानंतर स्त्रियांनी ऐकण्यासारखं, बरं का, स्त्रियांना त्यांच्या गर्भावर परिणाम होतो क्लोरीनमुळे। आणि ते इतके आता मंगेशकर हॉस्पिटल निराळ्यामध्ये नाही आहे, पण आमचं तिथं फार मोठं रिसर्च सेंटर आहे। तर स्त्रियांच्यावरती इफेक्ट क्लोरीनच्या पाण्याचे, तर गर्भावरती परिणाम होतो। जेवढी डिफिशियन्सी येतात मुलांच्यात अनेक विकृती येत आहेत, इतका गर्भावर परिणाम होतो। खरं म्हणजे गायनाकॉलॉजिस्टच माहिती नाही की त्यांनी ही, कारण ही अट आहे आमची 40, हे लोकांना माहितीच नाही, म्हणजे तुमच्यापर्यंत ज्ञान पोचतच नाही। आणि ते पाणी कॉर्पोरेशननं त्या पद्धतीनं द्यायला पाहिजे, हेही माहिती नाही लोकांना। म्हणजे बाकीचा आरडाओरडा नुसता चालतो, पण आपली प्रकृतीसाठी आपण जी काही नियोग केलेले आहेत पाण्याची, त्याच्याबद्दल कुणालाही काहीही माहिती नाही। आणि हे अज्ञान वाईट आहे ना, तुमच्या गर्भावरच जर परिणाम करणार असेल। त्याच्यानंतर काय झालं की संबंध मग स्किनवरचे इफेक्ट, थायरॉईडच्या केसेस वाढणं। थायरॉईडच्या केसेस आता मुलींच्यामध्ये स्टडी झाला तर एक क्लोरीनच्या पाण्यामुळे थायरॉईडच्या केसेस वाढायला लागल्या, त्याच्यात 30% वाढ झाली।
आणि 6 कॅर्सिनोजेनिक कंपाऊंड असल्यामुळे पुण्यात 40% कॅन्सर वाढलेला आहे फक्त पिण्याच्या पाण्यात. कारण हे याचं कधी क्लोरीन व्यवस्थित नसतोच, म्हणजे क्लोरीन पर्सेंट कोणी मागतही नाही ना तुम्ही. आणि ही 6 कंपाऊंड्स ॲनालिसिस तरी करायला पाहिजे. कॉर्पोरेशनचाही पत्ता नाही, एवढी महानगरपालिका आहे, एवढं पैसे खर्च करतात, पण त्यांच्याकडे ती योजना नाही. आम्हाला दुसऱ्या लॅबोरेटरीतनं, स्पेशल लॅबोरेटरीतनं ते ॲनालिसिस करावं लागतं. एक मिनिट, हां सुरुवात करा. पिण्याचं पाणी म्हणजे काय असा जर प्रश्न मी आपल्याला विचारला तर शहरातील सुशिक्षित लोकांच्यापासून खेड्यातील सामान्य माणसापर्यंत कुणाला काहीही कल्पना नाही. पिण्याचं पाणी म्हणजे त्याला 40 परिमाणं आहेत आणि ती 40 परिमाणं जर सिद्ध झाली शास्त्रीयदृष्ट्या तर त्याला पिण्याचं पाणी म्हटले जातं. आता पिण्याचं पाणी शुद्ध करण्याकरता काय काय लागतं तर pH ॲडजस्टमेंटसाठी चुना लागतो, त्याच्यानंतर तुरटी साधारणतः जनरली वापरली जात असते, कचरा पाण्यातला बसावा गाळ बसावा ह्याच्याकरता तुरटी वापरली आणि शेवटी निर्जंतुके करणारा क्लोरीन. सामान्य जनतेकरता कळवून बोलतात, पण ह्याचे 40 जी परिमाण आहेत पाण्यात त्यात अनेक धातू दिले आहेत. त्यात ॲल्युमिनियम हा धातू आहे, ॲलममुळे आहे. तसे बरेचसे धातू आहेत, आयर्न आहे, कॉपर आहे, कॅडमियम आहे, निकेल आहे. भयंकर असे म्हणजे पिण्याच्या पाण्यात जर हे आले तर ते अत्यंत घातक. इव्हन आयर्न सुद्धा बरोबर आहे, जास्त झालं की त्याचे जास्त कुठल्याही प्रमाणावर झालं तर तुम्हाला धोका आहे. तर लोकांना वाटतं का कॉपर असेल तर त्यांनाही धोका वगैरे, तसं नाही. उलट जास्त धोके आहेत कॉपरमुळे. पण माहितीच नाही ना 40 परिमाण काय. तर दुर्दैवाचा भाग म्हणजे आता असं झालं की समजा ॲल्युमिनियम जास्त असतं तुमच्या पाण्यात तर तुम्हाला सतत हे पाणी जर 15 वर्ष आपल्या ह्याच्यात गेलं पोटात आणि ॲल्युमिनियमचं कंटेंट जास्त असेल पाण्यात, कारण तो मेजर केला जात नाही काही खेड्यापाड्यात वगैरे काहीच नाही पुढं किंवा कुठेही बरेच ठिकाणी मेजर केला तर साहजिक त्याचा काय परिणाम होणार आहे की तुमच्या स्मृतीवरती स्मृतिभ्रंश हल्ली तिशीत आढळला. त्याची कारणं ह्याच्याची जोडी ॲल्युमिनियम जास्त. आता कोकण वगैरे हा परिसरात फ्लोराईड आहे. फ्लोराईड कंटेंटमुळं लोकांना माहिती नाही की आपल्या हाडावरच परिणाम होतो, म्हणजे इतके दुष्परिणाम आहेत, दातावर परिणाम होतो. आता ह्या गोष्टी जर बेसिक शाळेतनं वगैरे जर शिकवलं पाहिजे, हे जर बेसिक ज्ञान दिलं पाहिजे ना की बाबा आपल्याला पाण्यातले घातक घटक किती आहेत. तर त्याप्रमाणे आता पुण्या पेस्टिसाईड्स आले आहेत त्याचे नियम, त्याच्यानंतर त्याच्यात घातक धातू मी तर तुम्हाला सांगितलंच आहे, पण अशा तऱ्हेचे रंग, वास, चव वगैरे सगळी परिमाण आहेत. आणि ही जर परिमाणं पाळली गेली नाही प्रत्येकाचे निदान दिलेच आहे तसं काय होतं पुढे. आणि 80% रोग ह्याच्यानंच होतात. जर आपल्याला मेडिकल बिल वाचायचं असेल खेड्यापाड्यात पाणी निर्जंतुक कसं करतात सोप्या गोष्टी सोप्या क्लोरीन विरहित पाणी याच्याकरता शहरातली टेक्नॉलॉजी आम्ही जी डेव्हलप केली ती तुम्हाला माहिती असेल की मेम्ब्रेन टेक्नॉलॉजी. मेम्ब्रेन टेक्नॉलॉजीमुळे क्लोरीनचा दुष्परिणाम होतो. क्लोरीनचा दुष्परिणाम टाळायचा असेल तर शहरात ओझोनायझेशन झालं, क्लोरिनेशन पद्धत टाळली पाहिजे. कारण क्लोरिनेशनमुळं आता जे काय रिसर्च झालं त्यात 6 कॅर्सिनोजेनिक कंपाऊंड होतात आणि त्याचं परिमाण आम्ही आत्ताच घातलेलं आहे 215-14 आहे. ते जर 60-80 पार्ट पर बिलियन पिण्याचं पार्ट पर बिलियन तर तुम्हाला हमखास कॅन्सर लिडिंग घटक आहेत. ते 6 घटक आहेत, त्याला ट्रायलोमेथेस म्हणतात. आणि दुर्दैवानं ते घटक मेजर करायची बहुतेक शहरात इव्हन पुण्यात सुद्धा अशी सोय नाही आहे. ते दुसरीकडनं टेस्ट करून आणावं लागतात खास लॅबोरेटरीज. असे लोकांना काहीच माहिती नाही त्याच्याकडे. हे सगळे घातक परिणाम टाळण्याकरता जनजागृती शाळेतनं म्हणून मग सर मी इथं काय करतो ना की एक वॉटर टेस्टिंगची लॅब पण आपण इथं करतो की साध्या पद्धतीने आपण पाणी कसं लोकांना टेस्टिंग करून मिळेल की बाबा. कारण आता काय होतं की ह्या बऱ्याचशा गावांमध्ये कोणतरी पाणी शुद्धी करणारा असतो आणि तो जाऊन कितीही पाहिजे तितकं क्लोरीन टाकतो.
टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.